गणतापूरच्या बातमीकडे वळूयात। सध्या रमजानचा पवित्र महिना आहे। रमजानच्या महिन्यामध्ये खवय्यांची मोठी चंगळ असते। रमजान निमित्तानं विविध ठिकाणी मिळणाऱ्या खास पदार्थांचा आस्वाद घेणाऱ्या खवय्यांसोबत संवाद साधलाय आमच्या पुणे आणि छत्रपती संभाजीनगरमधल्या प्रतिनिधींनी। पुण्यातल्या मोमीनपुराचा तहुराचं म्हणजेच मोहब्बतचं शरबत हे जगप्रसिद्ध आहे। रमजानच्या महिन्यामध्ये इथं एका वेगळ्या फॉर्म्युलेशनने बनवलं जाणारं हे सरबत पिण्यासाठी पुण्याच्या शहरातून अनेक ठिकाणाहून अनेक बांधव इथं येतात। या रमजानच्या दिवसांमध्ये इथं जी मेजवानी असते, खाण्याच्या पदार्थाची, नॉनव्हेजची जी रेलचेल असते, त्या सगळ्याबरोबर सगळ्यात जास्त फेमस आहे ते हे तहुरा अर्थात मोहब्बतचं शरबत। इफ्तार झाल्यानंतर त्यांना 1 मिनिट उसंत मिळत नाही, इतकी मोठी गर्दी इथं होत असते। नेमकं हे सरबत कसं बनवतात ते आपण बघूया। या सरबतचे वेगळे वेगळे मलईपासूनचे आणखी वेगळे वेगळे कंटेंट आहेत। या सगळ्याचं एक कॉम्बिनेशन जे फॉर्म्युलेशन जे त्यानं हे मोहब्बतचं शरबत तयार होतं, जे चाखण्यासाठी संपूर्ण पुण्यातून मोठ्या संख्येनं लोक इथे येत असतात। त्यांना धर्माचं बंधन नसतं, सणाचं बंधन नसतं, आनंद असतो आणि आकर्षण असतं ते चवीचं, जिभेवर रेंगाळणाऱ्या। ये शरबत में क्या क्या डालते हो आप, क्या बनाते हो, कैसे फॉर्मुलेशन है इसका? कैसे बोलो तो ये रबड़ी है, रबड़ी से तैयार होता है। बाद में ड्राई फ्रूट का पेस्ट आता है, फिर अपना ये शुगर सिरप है। अच्छा, हाँ, ये 3 आइटम में तैयार होता है। रबडी, शुगर सिरप आणि ड्रायफ्रूटची पेस्ट हे तिन्ही एकत्र करून काही विशिष्ट प्रमाणामध्ये एकत्र केल्यानंतर तयार होतं हे तहुरा म्हणजेच मोहब्बतचं शरबत। रमजानच्या दिवसात पुण्यात आलात तर इथं मोमीनपुऱ्यात येऊन हे मोहब्बतचं शरबत प्यायला विसरू नका। चिकन की भरपूर वैरायटीज़ है। चिकन भर्रा बोटी है, चिकन मलाई कबाब है, चिकन अफगानी कबाब है, चिकन के स्टार्टर्स है जो रोजे में जो लोग अफ्तारी के टाइम पे आराम से अच्छे से खा के लेने के लिए आते हैं, उनको भी क्यू में लगना पड़ता है। इतना हमारे पास रश हो जाता है कि हमको देने को टाइम नहीं बचता। रमजानचा माहोल हा खास रमजानच्या स्पेशल डिशेस सोबत जर नाही घेतला तर मग काय रमजान साजरा केला। त्यामुळंच मुस्लिम बहुल एरियामध्ये पुण्यातल्या रमजानच्या निमित्तानं अनेक खवय्यांची गर्दी होत असते। त्याचं कारण जे आहे त्याचं कारण हे तुमच्या समोर आहे। चिकन समोस्यापासून सुरू होणाऱ्या जवळपास 100 वेगवेगळ्या डिशेस या समोर प्लॅटरवरती ठेवलेल्या असतात। त्यातलं तुम्हाला जे हवंय ते निवडा। त्यात कटलेट आहेत, चिकन क्रिस्पी आहे, अनेक वेगवेगळ्या डिशेस आहेत, मालपुआ आहे, शाही तुकडा, ज्या स्वीट डिशेस आहेत। इथं केवळ मुस्लिम बांधव येतात असं नाही, तर सगळ्या समाजाचे, अगदी हिंदू सुद्धा मोठ्या संख्येनं इथे येतात। या सगळ्या गर्दीमध्ये कुठेही तुम्हाला भेदाभेद अमंगळ असं जे संतांनी म्हटलंय त्याचं दर्शन होतं। इथं कुणालाही जाती धर्माशी काहीही देणं घेणं नाही। इथं सगळ्यात महत्त्वाचं काही असेल तर ती तुमच्या जिभेवर रेंगाळणारी चव आहे आणि या चवीसाठी अनेक खवय्ये इथे येतात। त्यांना कुठल्याही जाती धर्माच्या भिंती अडवत नाहीत। अनेक जण इथे येतात रमजानचे 30 दिवस, अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये तर इथे बहार आलेली असते। तुम्ही पाहताय एकही टेबल शिल्लक नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अंसाटे सर, वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे। रमजानचा महिना म्हटलं की खाऊ गल्लीमध्ये प्रचंड गर्दी असते, कारण याच काळामध्ये विविध पदार्थ या ठिकाणी आपल्याला खायला मिळतात।
फक्त मुस्लिम बांधव येतातच असं नाही, तर यामध्ये हिंदू बांधव सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात खाऊ गल्लीमध्ये येतात. त्या ठिकाणी मग नॉनव्हेजचे वेगवेगळे प्रकार असतील. मी सुद्धा या ठिकाणी काही पदार्थ खाल्लेले आहेत. पत्थर गोश असेल, हरीस असेल किंवा नान कलिया असेल, या सगळ्या गोष्टी असतात. यासोबतच छत्रपती संभाजीनगरमध्ये एक खासियत आहे ती फालुद्याची. मी फालुद्याच्या दुकानावर आहे आणि या ठिकाणी जवळपास 25 ते 30 प्रकारचे फालुदे या ठिकाणी केले जातात. मी आधी या गल्लीची खासियत तुम्हाला सांगतो. आपण बघतोय आता दुकानात असल्यामुळे रस्त्यावर जाता येत नाही, मात्र खूप हा रस्ता खाऊ गल्ली आहे. रात्री बराच वेळ या ठिकाणी चहलपहल असते. अनेक खवय्ये जे आहेत, सर्व धर्मीय खवय्ये या ठिकाणी येत असतात आणि रात्रभर या ठिकाणी गर्दी असते. आता या ठिकाणी मी आहे, तो फालुद्याचं दुकान आहे आणि आपण बघतोय फालुद्यासाठी खूप मोठी गर्दी या ठिकाणी होते. सर, तुम्हारा नाम क्या बताओ? उवैस खान, अनवर खान। क्या मतलब इतना ये है यहाँ पर कि लोग इतना पसंद करते हैं तुम्हारा फालूदा खाने के? असल में पिताजी ने 25 साल से औरंगाबाद में फालूदे के ऊपर काफ़ी मेहनत की और इस फालूदे हर तरफ अलग अलग तरीके का बनता, लेकिन हमारे दादी ने और पिताजी ने कुछ उनके ख़ास मसालों से इसको एक अलग नए अंदाज में टेस्ट दिया। और बाकी ये तो मोहब्बत है आप लोगों की जो इसको बहुत ज़्यादा स्पेशल बनाती है। इसमें खाली मुस्लिम आते हैं ऐसा नहीं? नहीं, इसमें सभी समाज के लोग आते हैं। फालूदा प्योर वेजिटेरियन है और हर समाज का व्यक्ति, चाहे बच्चा हो, बूढ़ा हो, लेडीज़ हो, जेंट्स हो, सब इसको बहुत ज़्यादा पसंद करते हैं। टेस्ट की बात कर लिए तो मैं ये मेरे लिए जो बनाया उसको खा के देखता हूँ एक बार। कैसा लगा? बहुत सही टेस्ट लग रही है, एकदम गाढ़ी टेस्ट है और ठंडा लग रहा है। आपने तो फालूदा अच्छा वाला खा लिए, अभी आप आपके दोस्त लोग को बोलेंगे फालूदा खाने जाओ, लेकिन अब वो सही जगह पर कैसा आना, उनको आने के बाद यही फालूदा खाने के लिए मिले। आता खऱ्या अर्थानं आपण लोकांमध्ये जाऊया की नेमकं लोकांना फालुदा कसा वाटला, त्यांना हा फालुदा का आवडतो, काय म्हणते तुमच्या चेहऱ्यामध्ये मला आनंद दिसतोय. तुम्ही अगदी खाण्यासाठी मी खास जळगाववरून आलेलो आहे आणि मागील 8 ते 10 वर्षापासून येतो आहे. तो दूर इम्रान भाईंकडे जो फालुदा मिळतो तो कुठेही मिळत नाही. भैया मेरे को ये बोलना कि ये फालुदा खाने में क्या मजा है? अनवर भाई, नंबर 1 मजा है। फर्स्ट टाइम क्या मजा क्या है? नाम देख कर आया एकदम नाम। तो खाया नहीं अभी तक? नहीं, अभी टेस्ट कर रहे हैं। अच्छा, अभी आया नहीं तुम्हारे पास? नहीं, अभी वेट कर रहे हैं। वेट कर रहे, लेकिन खा के जाएंगे? हाँ, बिल्कुल खा के जाएंगे। तो आपने खाया? हाँ बिल्कुल खाया हुआ है, इसके पहले भी खाया हुआ है। हर साल आते, हर साल की तरह इस साल भी आए। इथं आलेल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर फालुदा खाल्ल्यानंतर एक वेगळ्या पद्धतीचा आनंद आहे. जसं लोकांना आपण विचारलं की रमजानच्या काळातच या बुडी लेन गल्लीमध्ये हा फालुदा खायला लोक येत असतात आणि फक्त मुस्लिमच नाही तर सर्व धर्मीय लोक या ठिकाणी फालुदा घेऊन फालुदा खाऊन आनंद व्यक्त करतात. एवढा महिनाभरच हा फालुदा भेटतो, त्यामुळं पूर्ण महिना रात्री 12 ते 1 वाजेपर्यंत या ठिकाणी भरपूर गर्दी असते आणि लोक समाधानी होऊन जातात. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर. मी सध्या उपस्थित आहे मोहम्मद अली रोड येथे. आपण पाहू शकतो खवय्यांची जी आहे ती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळते. अगदी काही खवय्ये जे आहेत ते म्हणजे की सुलेमान मिठाईवाला, सुलेमान उस्मान मिठाईवाल्याच्या जवळ आपण पाहू शकतो नानकटाई असेल, फिरणी असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या जे डिशेस आहेत ते या ठिकाणी मिळतात. आणि या ठिकाणी पाहायला गेलं तर वेगवेगळे खवय्ये जे आहेत वेगवेगळ्या ठिकाणाहून येतात आणि आपल्या जे खवय्ये असतील किंवा त्यांचा आस्वाद, काही गोष्टींचा आस्वाद घेताना आपल्याला पाहायला मिळतात. माझ्यासोबत थेट काही आहेत जे त्यांनी आता फिरणी घेतलेली आहे आणि त्यांनी मालपोहा देखील खाताना आपल्याला पाहायला मिळतात. थेट त्यांच्याशीच जाणून घेऊयात की काय नक्की कशा प्रकारची फिरणी आहे, कुठून आलात तुम्ही, कशा प्रकारची टेस्ट आहे, तुम्ही स्वाद आवडलेला आहे तुम्हाला? आम्ही, माझं नाव श्रद्धा पाटील. आम्ही 4 जण आलोय फॅमिली, विरारवरून आलोय, विरार वेस्ट वरून. आणि आम्ही आताच इथे मालपोहा घेतला, खूप मोठा होता, 4 खाल्ला, खूप छान टेस्टी होता. छान होती. मालपोहा विथ रबडी घेतली होती आम्ही, सुलेमानची ती फेमस आहे, ते ऐकूनच आम्ही इथं आलोय. आणि आम्ही 4 मिळून डबल अंड्याचा मालपोहा घेतला आणि 200 रुपये कॉस्ट होते. ऑलमोस्ट आम्ही आता अर्ध पोट भरलेलं आहे. त्याच्यानंतर आम्ही आता फिरणी घेतली त्यांची फेमस, ती पण चवीला छान आहे. पण
आता तुम्ही जसं म्हटलात की अर्ध पोट फुल झालेलं, मग बाकीचे अनेक डिशेस जे आहेत, चिकन समोसा असेल, प्लॅटर असेल, ज्यूस असेल, वेगवेगळ्या प्रकारचे, मग त्याच्यासाठी आम्ही आता मटन किमा घेणार आहे पुढे जाऊन, नंतर चिकन कबाब आहे पुढच्या याच्यावरती, प्लस आम्ही अजून एक ज्यूस सेंटर आहे तिथे ज्यूस घेणार आणि मग आम्ही सर्वसाधारण 10:30 वाजता रिटर्न जाणार. तुला काय वाटतं, तू पण आलेला आई वडिलांसोबत आज, काय मला खूप छान वाटतंय. तर म्हणजे टेस्ट खरंच जरा वेगळी वाटते की इथपर्यंत आलं आणि छान वाटतं. नक्कीच आपण पाहू शकतो देखील अनेक वेगवेगळ्या प्रकारचे डिशेस, जरी पोट फुल झालं असलं तरी आम्ही दुसरे डिशेस खाण्यासाठी देखील जाणार आहोत, असं देखील त्यांचं म्हणणं आहे. फूडींचा कुठलाही एक धर्म नसतो. फूडी म्हणजे त्यांना फक्त आणि फक्त फूड हवं असतं, त्यांना खायला पाहिजे असतं. त्यामुळे मोहम्मद अली रोडला तुम्हाला सगळ्या धर्माची लोकं मिळणार आणि ते सगळे फूडी असतात. त्यामुळे इथे आल्यानंतर त्यांना व्हेज नॉनव्हेज सगळ्या प्रकारचे पदार्थ खायला मिळतात. आणि रमजानमध्ये इथे एक वेगळीच प्रकारची एक रोषणाई असते आणि त्यामुळे सगळेच इथं एकमेकांना सामावून घेतात आणि एकमेकांना सपोर्ट करून सगळ्यांना इथं बघितलं तर फिमेल्सलाही सगळे वे करून देतात. त्यामुळे कुठेही तुम्हाला काही असं गर्दी असं भयाचं असं वातावरण कधी कुठेही दिसणार नाही. आणि इथे खूप अशी शॉपिंग यावेळी केली जाते. त्यामुळे आता 2 दिवसानंतरच ईद आहे आणि स्लोली इथं खूप जास्त शॉपिंगही खूप होणार आहे. त्यामुळे इथं आलं तर मला माझा जो सगळ्यात फेवरेट आहे तो बैदा रोटी आहे. नंतर खिमा पाव, जनरली खिमा पाव सकाळी मुस्लिम लोक जास्त खातात सैरीच्या वेळी, आणि संध्याकाळी इथं कटलेट, रेशमी कबाब, सीख पराठा अशी डिशेस खूप विकली जातात. आणि मस्जिदमध्येही इफ्तारीचं आयोजन केलं जातं. तिथं कोणी येऊ शकतं आणि तिकडे रोजा इफ्तार करू शकतं आणि तिथेही तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट सगळं काही खायला मिळतं, पाणी सगळं मिळतं. आपण पाहू शकतो अंडा रोटी, बैदा रोटी असेल, चिकन रोल असेल आणि त्याचबरोबर गुर्दा असेल किंवा चिकन, अशा वेगवेगळ्या प्रकारचे जे डिशेस जे आहेत, कबाब असेल, तंदुरी असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारचे जे डिशेस आहेत ते थेट आपल्याला बनवताना आपल्याला पाहायला मिळतात. वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे मसाले वापरून जे आहे ते बनवलं जातं आणि खवय्यांची देखील मोठ्या प्रमाणात गर्दी आपल्याला पाहायला मिळते. थेट काही खवय्ये आहेत, त्यांच्याशीच आपण संवाद साधणार आहोत. नक्की काय कोणते त्यांनी डिशेस घेतलेले आहेत आणि कशा प्रकारची त्यांना चव लागते, काय सांगाल? कुठून आलात, काय करता आणि काय खाल्लं स्पेशली तुम्हाला? ओके, वी आर फ्रॉम तमिलनाडु एंड वी आर रियली एंजॉयिंग द डिश. इट्स ऑल वेरी नाइस. कौन से जो फूड है आपने फर्स्ट टेस्ट किए हैं और कौन से जो आपको अच्छे लग रहे हैं? चिकन तंदूरी और बहुत सारे डिशेस है इधर और सब खा चुके हैं अभी, तो सब अच्छा है, बहुत अच्छा है खाने के लिए, वो मज़ा आ रहा है. ये बहुत अच्छा स्ट्रीट है फूड के लिए और अच्छा फूड मिलता है, इसीलिए हम यहाँ आए कि ट्राई करने के लिए. आणखीन काही खवय्ये आहेत, थेट आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. कोणती डिश घेतली सर्वात प्रथम? मलाई कबाब घेतला. कोणती? मलाई कबाब आणि जाम छान आहे. कुठून आलात? पनवेलहून. पनवेलवरून. पुढचं कसं असणार आहे तुमचं? अजून आहेत खूप काय डिशेस आहेत खायच्या बाकी आहेत अजून, आता करूया ट्राय. तेव्हा तुम्ही इथे आलात किंवा तुम्ही पनवेलवरून येत होता तेव्हा कोणतं ठरवलं होतं का की कोणती डिश या ठिकाणी येऊन खायची सर्वात प्रथम? नाही काय नव्हतं ठरवलेलं, आम्ही असंच आमचा अननोन प्लॅन झालाय. ओके बोललं चला जाऊया, आता करूया ट्राय सर्व डिशेस. तुमचं काय म्हण? फर्स्ट टाइम आलं, ट्राय केलं, छान आहे. फर्स्ट टाइम आला, हो. काय एक्साइटेड होता खाण्यासाठी वेगवेगळ्या प्रकार? एक्सायटेड तर होतो, आता एक्सप्लोअर करायचं आहे अजून, पण अजून नवीन डिशेस खायच्यात, तर मग अजून पुढे जाऊ बघायला. अजून वेगवेगळे प्रकारचे डिशेस खायचे आहेत, एक्सप्लोअर करायचं आणि हे खाऊन झालं, मलाई कबाब खाऊन झालं की आम्ही पुढे देखील जाणार आहोत. आणि यासोबतच एक छोटासा ब्रेक घेऊन आपण लगेचच बुलेटिनमध्ये परत येऊया. तुम्ही बघत राहा न्यूज 18 लोकमत.